अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर जमील अहमदवर कारवाई करा. सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह यांच्या आरोपाने जिल्ह्यात मोठी खळबळ. अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शासनाची फसवणूक करून 200 कोटींची प्रॉपर्टी नावावर करणारा धुळे शहरातील भूमाफिया जमील अहमद याच्या विरुद्ध कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह यांनी केली आहे. धुळे यावेळी रफिक शाह यांनी आपली भूमिका मांडताना सांगितलं की भूमाफिया जमील अहमदने शासनाची फसवणूक करून शासनाचा महसूल बुडवून तब्बल 200 कोटी रुपयांची 16 एकर जागा बनावट जनरल मुक्त्यारवर पत्रान्वये तलाठ्याला हाताशी धरून अवघ्या 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीररित्या नावे करून घेतले असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह यांनी केलेल्या या आरोपानंतर धुळे जिल्ह्यात आता एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या जागेवर त्याने बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून त्याची खरेदी विक्री देखील केली आहे. या भूमाफियाने त्याच्या मिळकतीवर पत्र्याचे शेड बांधले असून त्या ठिकाणी जागा भाड्याने दिलेली आहे. त्यातून दरमहा 20 लाखांचे भाडे तो वसूल करत आहे. या प्रकरणी मी अनेक वेळा मनपा आयुक्तांचा संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देऊन देखील कुठलीही कारवाई न होता उलट माझ्यावरच दबाव आणला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि संबंधित भूमाफिया जमील अहमदवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार रफिक शाह यांनी केली आहे.